अभिनेता गौरव मोरे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. त्याच्या विनोदी अभिनयाचं कायमच कौतुक होत असतं. तर गौरव आता मॅडनेस मचाएंगे या हिंदी शोमधून आपलं मनोरंजन करतोय. त्या शोमध्ये त्याने एक किस्सा सांगितलाय. बाहेर फिरायला जाताना नेहमी असं वाटायचं, अरे आपल्याकडे गाडी असली पाहिजे. बस ट्रेनचा प्रवास मला नक्कीच आवडतो. मी आत्ताही तसा प्रवास करू शकतो. पण माझे वडील नेहमी बोलायचे, आपल्या घरात 4 चाकी पाहिजे. तेव्हापासून मी ठरवलं होतं की सेकंड हँड असली तरी आपल्या घरात 4 चाकी गाडी आली पाहिजे. कारण लोकांना काय वाटतं, ज्याच्या घरासमोर कार तो मोठा माणूस. मी एका शो मध्ये काम करत होतो. तिथे काम करून मी पैसे साठवले आणि गाडी घ्यायचं ठरवलं. गाडी घ्यायचं ठरवलं तेव्हा समोरचा माणूस बोलला की 1.5 लाखात कार देईन. मी म्हणालो, बघ माझ्याकडे 1,10,000 रुपये आहेत. त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही. मी माझ्या आईला त्याच्याकडे घेऊन गेलो. निदान आईचं ऐकून तो पैसे कमी करेल. त्याला सांगितलं, काही करून ही गाडी मला पाहिजे. माझी आई पण त्याला बोलली, आम्हाला गाडी घ्यायचीच आहे. त्यावेळी ती गाडी पाहण्यासाठी मी आणि आई ऐरोलीला गेलो होतो. बाबांची इच्छा होती म्हणून गाडी घेतली. पण तो आनंद पाहण्यासाठी माझे बाबाच नव्हते. 2015 मध्ये बाबा गेले. गाडी थोडी उशिरा घेतली. केव्हा केव्हा वाटतं, आज माझे बाबा सोडून सगळे माझ्या गाडीत बसतात. आपण नवीन गोष्टी विकत घेतो, पण आपण ज्यांच्यासाठी या गोष्टी घेतो ते लोक तरी आपल्या बरोबर पाहिजेत. पण आता नवीन गाडी घेतल्यावर बाबांचा फोटो माझ्या समोर ठेवून चला असे तरी एकत्र फिरूया असा विचार करून मी माझे समाधान करून घेतो. आज फक्त बाबांच्या आशीर्वादामुळे या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. तुम्हाला गौरवचा अभिनय आवडतो काय, हा मला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.